ट्रेडिंगमध्ये अनेक संधी असतात. अनेक वेळा या संधीचा अंदाज केवळ बुद्धीच्या सामर्थ्यावर आपण घेऊ शकत नाही. बाजाराची सुद्धा एक विशिष्ट मानसिकता असते. नमस्कार, मी सूरज आपलं बी डिसिप्लिन ट्रेडर या युट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आपण ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकामधील प्रकरण पहिले यशाकडे जाण्याचा मार्ग पाहत आहोत. तर पुढील भाग आपण पाहून घेऊया. मार्क सांगतात की ट्रेडिंगमध्ये यश कसे मिळते आणि याचं उत्तर आहे बाजाराची सुद्धा एक विशिष्ट मानसिकता असते, जी बाजाराच्या सर्व घटकांची एक सामायिक मानसिकता म्हणून काम करते. ही विशिष्ट आणि सामायिक मानसिकता समजून घेणे तुमचे ट्रेडर म्हणून यश मिळवण्यासाठी खूप आवश्यक असते. सातत्यपूर्ण विजेत्यांना इतर सर्वांपासून वेगळे करणारा एक निर्णायक घटक म्हणजे विजेत्यांची एक विशिष्ट मानसिकता प्राप्त केलेली आहे. एक अद्वितीय दृष्टिकोन जो प्रतिकूल परिस्थितीमध्ये असूनही त्यांना शिस्तबद्ध, एकाग्र आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वासपूर्ण राहण्याची प्रेरणा देतो. त्याचा परिणाम काय होतो? तर यासाठी मार्क म्हणतात, त्याचा परिणाम असा होतोय की इतर सर्व त्रास देणाऱ्या सामान्य भीती आणि ट्रेडिंगमध्ये चुकांना ते बळी पडत नाही. जो कोणी ट्रेडिंग करतो तो शेवटी बाजारपेठेबद्दल काही ना काही शिकत असतो. ट्रेड करणारे थोडे लोक सातत्यपूर्ण विजेता होण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या वृत्ती स्वतःमध्ये विकसित करत असतात. पण ट्रेडिंग करता म्हणजे काय करता? तर तुम्ही ट्रेडिंग करता याचा अर्थ तुम्ही धोका पत्करता. आपल्या हातामध्ये नसलेली एखादी गोष्ट कशी कृती करेल किंवा वागेल याचा अंदाज लावणे जितके अवघड आहे, त्याचप्रमाणे ट्रेडिंगचे सुद्धा आहे. ट्रेडिंगमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे जोखीम घेणे. अर्थात कोणताही ट्रेडर जेव्हा ट्रेड करतो तेव्हा जोखीम घेत असतो. परंतु याचा असा अर्थ नाही की तो त्या जोखमीचा स्वीकार करीत असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर सर्व ट्रेड हे धोकादायक असतात, कारण संभाव्य परिणामाची हमी कोणालाही देता येत नसते. ट्रेडिंग शाश्वत संभाव्य परिणाम काही होऊ शकतो हे त्यांनी खरोखर मान्य केले आहे का? शिवाय संभाव्य परिणामाचा त्यांनी पूर्णपणे स्वीकार केलेला आहे का? जर आपण ट्रेडिंगमध्ये एखादा प्लॅन करत आहात तर त्या ट्रेडिंगमध्ये आपल्याला लॉस होऊ शकतो हे आपण मान्य केलं आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मान्य करणे आणि त्याचा स्वीकार करणे, हे दोन्ही जर आपण केले आहे का? आणि याचे उत्तर आहे स्पष्टपणे नाही. यशस्वी ट्रेडर ज्या प्रकारे जोखमीचा विचार करतो त्याप्रमाणे जोखीम पत्करणार असल्याचा अर्थ काय आहे याची बहुधा इतर ट्रेडरना मुळीच कल्पना नसते. जो लॉस आहे, जी रिस्क आहे, ती रिस्क स्वीकारणे हे प्रोफेशनल ट्रेडर काम करत असतो. प्रोफेशनल ट्रेडर म्हणजे जो सक्सेसफुल आहे तो उत्तम ट्रेडर केवळ जोखीमच घेत नाही तर तो ती जोखीम स्वीकारायलाही शिकतो. ही जोखीम स्वीकारणे म्हणजे मान्य करणे. जोखीम स्वीकारणे व मान्य करणे यामध्ये काय फरक आहे? तर मार्क सांगतात, जेव्हा तुम्ही पूर्ण धोके स्वीकाराल तेव्हाच तुमच्या कामगिरीवर त्याचा खोलवर परिणाम होईल. सर्वोत्तम ट्रेडर जराही संकोच न बाळगता ट्रेड करू शकतात आणि तितक्याच मोकळेपणाने आणि निसंकोचपणे ते संघर्षाशिवाय ते कबूल करतात की त्यांची योजना काही वेळा काम करणार नाही. ते ट्रेडमधून बाहेर पडू शकतात, अगदी तोटा सहन करूनही. आणि असे केल्याने भावनिक अवस्थेचा किंचितही लवलेश त्यांच्या मनामध्ये नसतो. या ठिकाणी मार्कना काय सांगायचं आहे की जे प्रॉफिटेबल ट्रेडर आहे, जे सक्सेसफुल ट्रेडर आहे, ते ट्रेड करत असताना थोडासाही मनामध्ये संकोच बाळगत नाही व तितक्याच मोकळेपणाने ते संघर्ष न करता त्या ट्रेडमधून एक्झिट घेतात, लॉस मध्ये असताना सुद्धा. आणि हे सर्व केल्यानंतर त्यांच्या मानसिकतेमध्ये कोणताही बदल होत नाही. जर तुम्ही किंचितही भावनिक अवस्थेशिवाय ट्रेड करू शकत नसाल तर तुम्ही जोखमीचा स्वीकार कसा करावा
हे शिकवलेले नाही, ही एक मोठी समस्या आहे. अपरिहार्य असे काही टाळण्याचा प्रयत्न केल्यास आपण यशस्वी ट्रेड करण्याच्या क्षमतेवर विनाशकारी परिणाम होतील. रिस्क स्वीकारण्यास खरोखर रिस्क स्वीकारण्यास शिकणे खरोखर कठीण असू शकते, परंतु ट्रेडर्स साठी हे अत्यंत कठीण आहे. विशेषतः त्यांच्या अनेक गुंतवणुकीपैकी कोणतीही गुंतवणूक धोक्यात आहे असा विचार करणे त्यांना अत्यंत कठीण आहे. सामान्य ट्रेडर कोणत्या गोष्टीला जास्त घाबरतो? तर निश्चितच एक पैसा गमावणे आणि चुकीचे असणे. जे लॉस मध्ये असणारे ट्रेडर आहेत किंवा जे नवीन ट्रेडर आहेत तर ते दोन गोष्टीला घाबरतात. तर त्यापैकी पहिली गोष्ट आहे म्हणजे पैसा गमावणे किंवा लॉस करून घेणे आणि दुसरी गोष्ट आहे म्हणजे चुकीचे असणे. कोणताही ट्रेडर आपण एखादी जो निर्णय घेतलेला आहे किंवा जे अनालिसिस केलंय ते अनालिसिस चुकीचं होऊ शकतं किंवा चुकीचं झालेलं आहे हे मान्य करत नाही आणि हाच एक मोठा सायकोलॉजिकल पॉइंट होतो की ज्यामुळे ट्रेडर्स हे लॉस करून घेत असतात. ट्रेडर्स यांच्या मनात येणारे काही प्रश्न सुद्धा इथे विचारले आहेत की ट्रेडिंगमुळे आपल्याला एक मूलभूत विरोधाभास अनुभवास येतो. सततच्या अनिश्चिततेला तोंड देताना आपण शिस्तबद्ध, एकाग्र आणि आत्मविश्वासपूर्ण कसे राहू शकतो? हा विचार मनामध्ये येणे स्वाभाविक आहे. त्याचा अर्थ काहीही झाले तर जोखीम ही ट्रेडिंगची पूर्वअट आहे. पण आपण काय शिकलो आहे? तर जोखीम स्वीकारायला शिकणे हे एक ट्रेडरचे कौशल्य आहे, जे तुम्ही शिकू शकता. सर्वात महत्वाचे एक कौशल्य आहे. बऱ्याच वेळा ट्रेडर हे कौशल्य आत्मसात करण्याचे विसरून जातात आणि काहीतरी पूर्वग्रह ठेवून ट्रेडिंग करत असतात. मग हे जर आपण जोखीम किंवा लॉस स्वीकारायला जर शिकलो तर त्याचा परिणाम काय होऊ शकतो की जेव्हा तुम्ही रिस्क स्वीकाराल तेव्हा बाजारपेठेबद्दल अवास्तव भीती कमी होईल. बाजाराने तयार केलेल्या माहितीचा आपल्याला भावनिक वेदना होण्याची क्षमता नसेल तर ती वेदना टाळण्यासारखे काहीही नाही. लक्षात घ्या, तुम्ही फक्त तपशील समोर घेत आहात, जो शक्यता काय असतील. घडणाऱ्या निश्चित घटनेला आपण नाकारू शकत नाही, मात्र कौशल्यपूर्णतेने समोर नक्कीच जाऊ शकतो. मान्य करा. मार्क डग्लस म्हणतात, मान्य करा तुम्हाला बाजारामध्ये फायदा किंवा तोटा हा होणारच आहे. कोणतीही एक अवस्था कायम टिकून राहणारी नाही हे तुम्ही प्रथम मान्य करायला शिका. हे खूप महत्वाचं वाक्य आहे. मी पुन्हा वाचतो. तुम्हाला बाजारमध्ये म्हणजे ट्रेडिंग करत असताना फायदा किंवा तोटा हा होणारच आहे. कोणतीही एक अवस्था कायम टिकून राहणारी नाही हे तुम्ही मान्य करा. कोणतीही एक अवस्था म्हणजे तुम्ही सतत प्रॉफिट मध्ये असणार नाही किंवा तुम्ही सतत लॉस मध्ये असणार नाही, ही गोष्ट तुम्ही प्रथम मान्य करा. बाजारामधील प्रत्येक बदल तुम्हाला टिपता येईल असे मात्र नाही. एक मात्र आहे की बाजाराची एकूण मानसिकता कोणत्या दिशेने मार्गक्रमित आहे याचा अंदाज तुम्हाला बांधता येऊ शकतो. प्रॉफिटेबल जे ट्रेडर आहेत जे सातत्याने प्रॉफिट मध्ये असतात तर त्यांची मानसिकता त्यांचा माइंडसेट कसा असतो तर सातत्याने विजेते राहिलेले ट्रेडर्स बाजाराच्या विपरीत बदलांना घाबरत नाहीत. ते घाबरत नाहीत कारण त्यांची तशी मनोवृत्ती विकसित केली आहे, ज्यामुळे त्यांना ट्रेडिंगची सर्वात जास्त मानसिक लवचिकता प्राप्त असते. ही लवचिकता बाजारपेठ आणि त्या बाजाराची संभाव्यता काय असेल यावर आधारित आहे. त्याचबरोबर उत्तमोत्तम ट्रेडर्सनी बेपर्वाई करण्यापासून रोखणाऱ्या वृत्ती स्वतःमध्ये विकसित केल्या आहेत. बाकीच्या कोणत्या ना कोणत्या बाकीच्या प्रत्येकाला काही ना काही प्रमाणात भीती वाटते किंवा ते बेपर्वाईने वागतात. आता तुम्ही स्वतःशी म्हणत असाल, मला नेहमी असे वाटते की ट्रेडर्सला बाजारपेठेची निरोगी भीती वाटली पाहिजे. हे एक पूर्णपणे तार्किक आणि वाजवी गृहीतक आहे. पण जेव्हा ट्रेडिंगचा प्रश्न येतो तेव्हा तुमची भीती तुमच्या विरुद्ध कशा प्रकारे वागेल की तुम्हाला ज्या गोष्टीची भीती वाटते
तीच गोष्ट तुमच्या प्रत्यक्षात घड ती गोष्ट प्रत्यक्षात घडण्यास तुम्ही कारणीभूत व्हाल. जेव्हा तुम्ही भयभीत असता तेव्हा इतर कोणत्याही शक्यता अस्तित्वात नसतात. तुम्ही इतर शक्यता समजू शकत नाही किंवा त्यावर योग्य प्रकारे कृती करू शकत नाही. याचा अर्थ असा आहे की इतर शक्यता, बदलाचे विचार तसेच बाजारातून मिळणारी उपलब्ध माहिती ब्लॉक होते. इतर सर्व तर्कसंगत गोष्टीबद्दल आपण विचार करणार नाही. ट्रेडिंगसाठी काय महत्वाचे आहे, तर या समस्येचे मूळ आपल्याला स्वतःच्या अयोग्य वृत्तीत आहे हे समजणे अत्यंत कठीण आहे. विश्वास, दृष्टिकोन आणि आकलन यांच्यातील संबंध समजून घेणे हे ट्रेडिंगसाठी मूलभूत गोष्ट आहे. विश्वास, दृष्टिकोन आणि आकलन. आकलन म्हणजे जी गोष्ट समजून घ्यावी लागली ती समजून घेण्याची पद्धती. ह्या यातील संबंध समजून घेणे हे ट्रेडिंगसाठी महत्वपूर्ण आहे. जर आपल्याला आपल्या समजुती आणि दृष्टिकोनाच्या बाजारपेठेच्या माहितीबद्दल आपल्या आकलनावर कसा परिणाम होतो याची जाणीव नसेल, तर आपण आपल्या अपयशासाठी बाजारपेठेलाच दोष देत बसू. परिणामी तोटा टाळण्याचा आणि सातत्यपूर्ण यशस्वी होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे बाजारपेठेबद्दल अधिक जाणून घेणे हा समज. आता आणखीन एक या ठिकाणी म्हटलंय की खूप लोकांना असं वाटतं की जास्तीत जास्त माहिती घेऊन जास्तीत जास्त टेक्निकल किंवा इतर प्रकारचे अनालिसिस करून आपण बाजारपेठेमध्ये एक चांगला यशस्वी ट्रेडर होऊ शकतो आणि त्यामुळे ते जास्त अनालिसिस करण्याच्या मार्गाला लागतात, ज्यामुळे त्यांची ट्रेडिंग सायकोलॉजी ही वेगळी होते व ते आपल्या ट्रेडिंगमध्ये सातत्याने प्रॉफिटेबल राहू शकत नाही, कारण ते दुसऱ्या गोष्टीला बळी पडतात की मी कसा चुकीचा ठरलो ते. तर आज आपण इथेपर्यंत वाचलोय. थांबूया. पुढे लवकरच आपण यापुढील वाचन करण्यास चालू करूया. व्हिडिओ संपवण्यापूर्वी परत एक विनंती, कृपया लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही शंका वाटल्यास किंवा काही आपल्याला विचारायचे असल्यास कमेंट करा. धन्यवाद.